म्हणजे आता नॅचरल कॅलॅमिटी येणार आहे, अशा मोहिमा येणार आहे, अशा वेळी गावागावांमध्ये धान्य जर का पोहोचलं नाही तर तिथली रयत जगणार कशी, याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1,25,000 होणांचा रिझर्व्ह फंड क्रिएट केला. इमर्जन्सी फंड आहे. याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. पुणे मावळ परिसरामध्ये असलेला मुरुंब देवाचा डोंगर राजगड केला महाराजांनी. बोरप्याचा डोंगर होता जावळीमध्ये, त्याचा प्रतापगड झाला. रायरीचा रायगड झाला. कासा बेटाचा पद्मदुर्ग झाला. महाराजांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन ओळखण्याची दृष्टी आहे ना सगळ्यांमध्ये नसते बरं का. तर शिवकाळामध्ये सोनं हे साधारणपणे 17 रुपये ते 21 रुपये तोळा होतं. आणि त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघा कसं करता येईल. असं सोनं कुठपर्यंत गेलं. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी काही वेगळी धोरणं केली का? शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे बरं का 1675 सालचं. ते इतकं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकडनं कर कसा घ्यावा याबद्दलचे ते आपण म्हणूयात की पॉइंट्स आहेत, ते की नियम आहेत, SOPs आहे की एखादा शेतकरी जर का तो कर भरू शकत नाहीये तर त्यावेळेला कर्ज कसे घेतात? सावकार म्हणलं की आपल्याला एक इमेज डोळ्यासमोर येते ना, की सावकार तो राज्याची शोभा. महाराजांचं पुढं असं वाक्य आहे की संकट समयी ही लोक कर्ज देतात, याच्यामुळे राज्य श्रीमंत होते. त्यावेळेचे ते बँक्स आहेत खरं तर. अगदी बँक्स आहेत ना. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, परंतु समुद्र हवा असेल तर ज्याचे आरमार त्याचा समुद्र. अतिशय कमी शब्दामध्ये किती व्यक्त होतात महाराज. म्हणजे आज जसं देशपांडे हे पद आपल्याला ऐकायला मिळतं, हे देशपांडे हे आडनाव आहे आज आपल्याकडे, ही खरं तर एक रोल आहे हा. असंच जेव्हा कोकणातनं जेव्हा एखादी वस्तू देशावर विकायला येते तर घाटावरती घाटपांडे नावाचे लोक अशा प्रकारचा कर गोळा करायचे. ती कर व्यवस्था आदिल चहापेक्षा कशी वेगळी होती? म्हणजे काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला? आजच्या काळामध्ये जसे फ्रीबीज वाटत सुटले सगळेजण, त्याचा विचार महाराजांनी दिला नाहीये. तगाईचं कर्ज दिले म्हणजे ते सुद्धा तुम्हाला सरकारात जमा करायचंय. आजच्या जगामध्ये सुद्धा मला असं वाटतं की महाराज कुठे ना कुठे ते प्रत्येक ठिकाणी रिलेट करता येतात तुम्हाला. शिवाजी महाराज सॅलरी देत असत आणि तो भरमसाठ पगार देत, म्हणून लोक त्यांच्याकडे येत होते नोकरी मागायला. मोरपंत पिंगळ्यांना 15,000 होऊन वार्षिक असं पगार होता. राजगड बघा तुम्ही, इतके वर्ष लागले त्या राजगड बांधायला. किल्ला बांधणी काही सोपी गोष्ट नाही. आज तुम्ही घरातलं इंटेरियरचं काम काढा, तुम्हाला लक्षात येईल. महाराजांनी व्यापार वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या का? किल्ल्यांचं अर्थकारण काय पद्धतीचं होतं? किल्ल्यांचं धोरण